आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बहे येथील रामलिंग बेटावर स्वच्छतेचा जागर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 4 टन कचरा संकलित। देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशासाठी काय देतो या उदात्त भावनेतून आणि महाराष्ट्र भूषण तीर्थस्वरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी बहे येथील ऐतिहासिक रामलिंग बेट परिसरात महास्वच्छता अभियान अत्यंत उत्साहात पार पडले। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या मोहिमेत अवघ्या 4 तासात तब्बल 4 टन सुका कचरा गोळा करून परिसर चकाचक करण्यात आला। समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक असलेल्या बहे येथील रामलिंग बेट हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या पवित्र क्षेत्राची स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे 483 स्त्री सदस्य सकाळपासूनच मोहिमेत सहभागी झाले होते। सकाळी 7 ते 11 या वेळेत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मंदिराचा संपूर्ण परिसर, नदीपात्र आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला। यामध्ये नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन, गोळा केलेल्या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्याचा समावेश होता। या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली। या अभियानासाठी पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले। या मोहिमेत बहेचे सरपंच श्री संतोष दमामे, उपसरपंच श्री दिलीप देशमुख, तांबोळेचे सरपंच श्री सुभाष खराडे, पंचायत समिती सदस्य श्री मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। केवळ परिसर स्वच्छ करणे हाच उद्देश असून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हा या उपक्रमाचा मुख्य गाभा आहे। प्रतिष्ठानच्या वतीने केवळ स्वच्छताच नव्हे तर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक आणि वैद्यकीय साहित्य वाटप असे विविध लोकोपयोगी उपक्रम निरंतर राबवले जातात। आजच्या या महास्वच्छता अभियानामुळे बहे परिसरातील नागरिकांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे भरभरून कौतुक केले आहे। म्हणजे 1 मार्च रोजी जे श्रमदान आयोजित करते ते एक चांगल्या प्रकारे आपण समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या हेतूने श्रमदान असेल, वृक्षारोपण असेल आणि स्वच्छता गावातील असेल हे चांगले उपक्रम आजपर्यंत राबवत आलेले आहेत। त्या उपक्रमासाठी जे उपस्थित जे श्रमदान करणारे ते पंचक्रोशीतील लोक इथं येतात, त्यांना बोलावं लागत नाही, स्वखर्चानं येऊन श्रमदान असेल, उपक्रम काय असेल तो राबवून जातात। त्याबद्दल मी बहे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। असंच श्रमदान पुढं चालू ठेवावं त्यांना मी शुभेच्छा देतो। यासाठी उपस्थित राहिलेले पंचायत समितीचे मनोज पाटील आहेत, परत बहे ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच दिलीप देशमुख आहेत। धन्यवाद।